ज्या स्त्रीला नवरात्रीत हे संकेत दिसतील तिच्या घरात देवी शक्तीचा कायम सहवास आहे. ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग इतर श्री स्वामी समर्थ अथवा इतर कोणताही देवीची पूजा अर्चना मनापासून करत असतो, जेव्हा आपण कोणतीही साधना पारायण जप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलयचक्र तयार होते. यालाच दैनिक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा संकेत आहे हे कसे ओळखायचे ते आज आपण पाहूया. 1. ज्या स्त्रीला घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्यांची मनोभावनेने पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली, हिरव्या बांगड्या जोडवी असे अलंकाराने सजलेली स्त्री दिसते. किंवा मग सुहासिनी बाईचे दर्शन होणे अथवा एखादी म्हातारी कपाळावर आट्या पडलेली म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते. जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री तुमच्या नवरात्रीच्या काळामध्ये तुमच्या स्वप्नात येत असेल आणि मदत मागत असेल तर ते अवश्य करा. कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडचणींमध्ये ती आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग नक्कीच दाखवते. 2. ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे व न वळता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहेत असे समजावे. पहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते. 3. ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की हा देवाचा वावर आपल्या आजूबाजूला आहे. 4. श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठांमध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला भेटतात. आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये आपले उत्तर समजते व स्वामी लीला यामुळेच आपल्याला समजते. 5. आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले गाराणे सांगून प्रश्न विचारले जातात. काही मंदिरात देवाच्या 2 भुवयाच्या मध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते. जर का सकारात्मक असेल तर उजवा, नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो. तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो. हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो. यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते. अनेकांना याचा अनुभव येतोच. जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चित देतो, परंतु ते आपल्याला समजत नाहीत, आपल्या बुद्धीला पटत नाहीत. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असतो. 6. जे कुलदेवीतून वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाहीत अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासीन स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते. त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे. 7. जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात. यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते. दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळ काही ना काही संकेत देत असतात. गुरुचरित्राचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव येतो व आपल्याला आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात, परंतु ते समजून घेता आलं पाहिजे. 8. ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणार आहेत. 9. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करतेवेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे. किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेले फूल, बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे
हे सुद्धा शुभ संकेतच आहेत. 10. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व ज्या घरात देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. त्या घरात आनंदच आनंद असतो. 11. तुळजापूर, शिर्डी, गाणगापूर, नरसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रे गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. जे लोक कधीही तिकडे जातात, नियमित असो अथवा कधीतरी असो, पण त्या लोकांना या गोष्टींची अनुभूती येतेच. काही जणांची गाडी बंद पडते तर काही जणांना राहण्यासाठी जागा नसते. असे बरेच प्रॉब्लेम येतात, परंतु त्यांच्यातून सुद्धा मार्ग निघतो. 12. घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असेल तर गंगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा, हळद, ज्योतिबाचा भंडारा, लाल गुलाल, काळूबाईचा अंगारा यापैकी काहीही आजारी असल्यास माणसाच्या अंगाला, हातापायाला लावावे. अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो. ते आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो. यामधून देवाचे खरे सत्व कळते. 13. शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होती व मनाला सुखद असा अनुभव येतो. ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो, एकांत म्हणजे इतर कोणीही नाही, फक्त देवाने आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो. त्यावेळी समजून जा की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्यावेळी बकुळीच्या फुलांचा, शिवशंकर यांचे ध्यान करतेवेळी पारिजातकाच्या फुलांचा, भगवान विष्णू व त्यांच्या अवतारांपैकी कोणाचे ध्यान करते असता त्यांना चंदनाचा वास येतो. 13. लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की इथे देवी शक्तीचा वावर आहे, कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते, पण ते समजून घेणे त्यांच्या विचारांच्या पलीकडचे असते. 14. चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवले. खूप शुभ मानले जात असेल की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे पिल्ले जन्माला घातले तर घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहेत. या संख्येचा नंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात. त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगले संकेत मानले जातात. अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काहीही इजा पोहोचू नये, अन्यथा या उलट होण्याची दाट शक्यता असते. 15. रस्त्यावरून चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहतो तर लख्ख प्रकाश गायब झालेला असतो. त्यावेळी आपण मनात विचार करतो, हे काय असावे? हा सुद्धा देवी अनुभूतीचाच प्रकार आहे. 16. जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का, किंवा मग ऑफिसमध्ये जाताना या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही, अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजयंती माळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे. यामुळे होणारा त्रास क्षितिज होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होते. ही सुद्धा देव आपल्याबरोबर असल्याचा संकेत आहे. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे. तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोपे उगवणे तर शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे. 17. आपोआप दुर्वा उगवणे.
घरातील बागेमध्ये दुर्वा उगवल्या तर समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत. देवाने हा आपल्याला दिलेला संकेतच असतो, कारण गणपतीला दुर्वा खूप आवडतात आणि गणपतीत आपले विघ्न दूर करतो. आपले काम निर्विघ्नपणे गणपती बाप्पा पार पाडतो. 18. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झाले तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात. नारळ हा शुभ मानले जातो. घरातील नारळ ठेवले असेल आणि त्याला आपोआप तडा गेला तर समजावे घरातील नकारात्मक ऊर्जा नारळ आणि नारळाने शोषून घेतली आहे. 19. जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास उतरत नाही. त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल, डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नाही. गाराने घातले असता काही वेळाने आपल्याला काहीतरी संकेत देव देतो आणि आपल्याला तारत असतो. 20. देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे. देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही. तो फक्त मी आहे, तुझ्या आजूबाजूला आहे याची चाहूल देतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तुम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.